गुड मॉर्निंग महाराष्ट्र. नमस्कार, सुप्रभात. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. अखेर 32 तासांनंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची वाहतूक आता पूर्ववत झाली आहे. मुंबई आणि पुणे या दोन मोठ्या शहरांमधल्या वाहतुकीचा वेग वाढावा म्हणून 90च्या दशकात मुंबई पुणे एक्सप्रेसवे बांधण्यात आला होता. त्या एक्सप्रेसवेच्या वेगाला एका अपघातानं ब्रेक लागला होता आणि अखेर 32 तासांनंतर मध्यरात्री 2 वाजता पुणे मुंबई महामार्गावरची वाहतूक पूर्ववत झाली. आडोशी बोगद्याजवळ ज्वलनशील प्रोपलिन गॅसची वाहतूक करणारा टँकर उलटला आणि मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक तात्काळ ठप्प झाली होती. दुर्घटनाग्रस्त टँकरमधला गॅस सुरक्षितपणे दुसऱ्या टँकरमध्ये भरण्यात आला आणि अपघातग्रस्त टँकर क्रेनच्या सहाय्याने बाजूला करण्यात आला. अपघातग्रस्त टँकर रस्त्याच्या बाजूला करून मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची वाहतूक सुरळीत करण्यात आली. मुंबई पुणे हायवेवरती काल 34 तासानंतर अखेर या हायवेनी मोकळा श्वास घेतलेला आहे. मी लोणावळा घाटामध्ये आणि याच घाटामध्ये तुम्ही पाहता की याच ठिकाणी हा टँकर पलटी झाला होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आहे ती वाहतूक कोंडी ही झाली होती आणि टँकरमध्ये अतिशय ज्वलनशील असा प्रोपोलिन गॅस होता. त्यामुळे हा टँकर पलटी झाल्यानंतर त्यातला गॅस काढण्यासाठी आहे ते प्रशासनाला या ठिकाणी वेळ लागला होता. म्हणून 34 तास हा संपूर्ण मुंबई पुणे एक्सप्रेसवे हायवे खोळंबलेला होता. ट्रॅफिक जाम झालं होतं. जवळपास दोन्ही बाजूला आहे ते मुंबईच्या दिशेला पुण्याच्या दिशेला 20 ते 25 किलोमीटरच्या रांगा लागलेल्या होत्या आणि लोकांना 15-16 तास आहे ते या वाहतूक कोंडीमध्ये अडकून पडावं लागलं होतं. मध्यरात्री 2 नंतर आहे तो हा टँकर बाजूला करण्यात आला आणि त्यानंतर हळूहळू ट्रॅफिक हे पूर्वपथावर आलं होतं. आता सकाळ झालेली आहे आणि आज तुम्ही पाहताय की संपूर्णपणे या मुंबई पुणे एक्सप्रेसवे हायवेची ट्रॅफिक आता सुरळीत झालेली आहे. त्यामुळे दोन्ही मार्गिकेवरती आहे ते पुण्याला जाणाऱ्या मार्गिकेवरती मुंबईला जाणाऱ्या मार्गिकेवरती दोन्ही साईडचे ही ट्रॅफिक आहे ती वाहतूक पूर्णपणे आपल्याला सुरळीत झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे अखेर 34 तासानंतर आहे तो या मुंबई पुणे एक्सप्रेसवे हायवेने श्वास घेतलेला आहे, मोकळीक घेतलेली आहे आणि या संपूर्ण वाहतूक कोंडीमध्ये लोकांना मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. कॅमेरामॅन मनोज जयस्वालसह विनायक पटेल, एबीपी माझा, लोणावळा. आणि पुणे मुंबई एक्सप्रेसवरच्या वाहतूक कोंडीचा थेट फटका मुंबई आणि ठाणेकरांना बसला. आज दूध पुरवठा करणारे सुमारे 50% दूध पुरवठा घटण्याची शक्यता असून भाजीपाला आणि फळांची आवकही उशिरानं झाली आहे. दूध विक्रेते, हॉटेल्स आणि सामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातून मुंबई पनवेल मार्गे ठाणे मुंबईत येणारे सुमारे 50% दूध वाहतूक करणारे ट्रक आणि टँकर महामार्गावरच अडकल्यानं शहरातील दूध वितरण हे विस्कळीत झालेलं आहे. दरम्यान पुणे मुंबई महामार्गावरती वाहतूक कोंडी झाल्यानं अनेक चालक ट्रकमध्ये झोपले होते. त्यामुळे झोपलेल्या चालकांना उठवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. नेमकी काय परिस्थिती होती पाहूया. तर प्रचंड वाहतूक कोंडी होती. तासनतास रांगा लागलेल्या होत्या आणि त्यामुळे अनेक ट्रक चालक हे ट्रकमध्येच झोपलेले होते. अनेक लहान मोठी वाहनं या संपूर्ण वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली होती आणि आता त्यानंतर वाहतूक सुरळीत झाल्यानंतर जे ट्रक चालक ट्रकमध्ये झोपलेले होते त्यांना अक्षरशः जागं करून ही वाहतूक कोंडी सोडवण्यात आलेली आहे आणि आता वाहतूक सुरळीत झालेली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज